या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात येणाऱ्या खासगी दलालांवर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आणि मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम मीना यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली बीडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे दिले आहे। सोलापूर भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयात खासगी दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर होत असून पीएफ कार्यालयातील अधिकारी आणि खासगी दलालांच्या संगनमताने गरीब व अशिक्षित महिला बीडी कामगारांची आर्थिक फसवणूक करून लूट करत आहेत। त्याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले, परंतु दलालांचा वावर कमी होतच नाही। उलट गरीब कामगारांची लूट थांबता थांबेना म्हणून 10 जून 2025 रोजी दलालांना कार्यालयात बंदी न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळाबरोबर 1 तास चर्चा करून यापुढे दलालांचा बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन दिले, तरीही 15 दिवसात खासगी दलालांना बंदी न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कारंपुरी महाराज यांनी दिला। या कार्यालयात येणाऱ्या सर्व कामगारांना कार्यालयीन कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्याकडून योग्य वागणूक देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, राणी दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंडला, शोभा पोला यांच्यासह बीडी कामगार व कामगार सेनेचे पदाधिकारी यांचा समावेश होता। जय महाराष्ट्र। सोलापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त श्री मीना साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं की गेल्या अनेक वर्षापासून महिला बीडी कामगारांच्या पीएफ बाबतीत, पेन्शन बाबतीत आणि भविष्य निर्वाह निधीच्या कोणत्याही कार्यामध्ये फसवणूक होत आहे। ही फसवणूक पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याबरोबर खाजगी दलाल संगनमत करून ही फसवणूक करत आहेत अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। यामध्ये सर्व फसवणूक करणाऱ्या बहुतेक दलालांचं नावं देखील त्या ठिकाणी दिले आले। त्या माध्यमातून चौकशी करा। गेल्या अनेक वर्षापासून या बाबतीत आमचा लढा सुरू आहे। मधल्या काळामध्ये थोडं बहुत या दलालांचं फसवणूक बंद झाली होती, परंतु परत एकदा बीडी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून बीडी कंपनीच्या ब्रँचमधील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने दलाल लोक सर्व मिळून त्या पीएफ कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आमच्या गरीब महिला बीडी कामगारांना फसवणूक करीत आहेत। तर या बाबतीमध्ये आपण कारवाई करा, शोध लावा अशा प्रकारचं निवेदन दिलं। सुरुवातीला साहेबांचा आमचा गैरसमज या बाबतीमध्ये थोडा बहुत वादावाद झाला, पण नंतर साहेबांनी आम्हाला समजावून घेऊन या बाबतीमध्ये लवकरात लवकर 27 जून रोजी एक महामेळावा आहे। त्या महामेळाव्याला बीडी कामगार संघटना आणि बीडी उद्योग संघाला देखील बोलवून या महामेळाव्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि बीडी कामगारांना त्या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार आहोत, जागृती करणार आहोत अशा प्रकारचं सुद्धा माहिती आम्हाला दिलेली आहे। आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। एकूणच या बीडी मालकांचा कन्सल्टंट जे असेल, त्याचबरोबर दलाल लोक जे असेल, त्यांचं लुटण्याचा धंदा बंद झाला पाहिजे, गरीब कामगारांचं फसवणूक थांबलं पाहिजे आणि सरकारी पैशाचा विनियोग गरिबासाठी झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची होती। त्यास त्यांनी मान्यता दिलेली आहेत। आणि या बाबतीमध्ये जर त्यांनी या कुठलाही निर्णय नाही घेतला, कारवाई नाही केली किंवा थांबविली, त्यापासून नाही थांबविली, तर आम्ही पीएफ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन म्हणण्यापेक्षा आमरण उपोषण बसण्याचा निर्णय देखील या ठिकाणी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।